पीएम किसान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 6,000 रुपयांचा लाभ जो आहे तो वार्षिक स्वरूपात इथे दिला जातो। आता या लोकांना हा जो 6,000 रुपयांचा लाभ जो आहे मित्रांनो तो भेटणार नाही आहे। व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जी आहे ती आपण जाणून घेणार आहोत। चॅनलवरती मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा, असे नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटत असतात। चला तर मग मित्रांनो आपण जाणून घेऊयात की कोणाला नक्की हा जो 6,000 रुपयांचा लाभ जो आहे तो इथे भेटणार नाही आहे। तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता योजनेचे अपात्रतेचे निकष जे आहेत ते इथे देण्यात आलेले आहेत। तर आता आपण सविस्तर माहिती इथे जाणून घेऊयात। खालील उच्च आर्थिक श्रेणीतील व्यक्ती या योजनेच्या लाभासाठी पात्र असणार नाही आहेत। त्यामध्ये क्रमांक 1 ला आहे सर्व संस्थात्मक जमीनधारक आणि दुसऱ्या क्रमांकाला आहे अशी शेतकरी कुटुंब जे खालीलपैकी एका किंवा अधिक श्रेणीशी संबंधित आहेत। तर या श्रेणी कोणकोणत्या आहेत ते आपण जाणून घेऊयात। सुरुवातीला तुम्ही इथे पाहू शकता संवैधानिक पद धारण करणारे किंवा केलेले आजी माजी व्यक्ती जे आहेत त्या योजनेसाठी पात्र असणार नाही आहेत। त्यानंतर आजी माजी मंत्री, राज्यमंत्री, आजी माजी खासदार, राज्यसभा सदस्य, आजी माजी विधानसभा विधान परिषद सदस्य, आजी माजी महानगरपालिकेचे महापौर, आजी माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जे आहेत मित्रांनो ते या योजनेसाठी इथे पात्र असणार नाही आहेत। त्यानंतर केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत व निवृत्त अधिकारी कर्मचारी, शासन अंगीकृत निमशासकीय संस्थांच्या अखत्यारीतील कार्यालयांमधील आणि स्वायत्त संस्थांचे सर्व अधिकारी कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नियमित अधिकारी कर्मचारी, चतुर्श्रेणी गट ड वर्ग कर्मचारी वगळून बाकी सर्व व्यक्ती ज्या आहेत त्या या पीएम किसान योजनेच्या 6,000 रुपयांच्या लाभापासून इथे वंचित राहणार आहेत। त्यानंतर सर्व निवृत्ती वेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्ती वेतन रुपये 10,000 किंवा त्यापेक्षा जास्त आहे, चतुर्श्रेणी गट ड कर्मचारी वगळून जे निवृत्ती वेतनधारक व्यक्ती आहेत ज्यांचे मासिक निवृत्ती वेतन 10,000 पेक्षा जास्त आहे अशा व्यक्ती ह्या योजनेपासून इथे वंचित राहणार आहेत। त्यानंतर मित्रांनो मागील वर्षात आयकर भरलेले व्यक्ती सुद्धा इथे पीएम किसान योजनेच्या लाभासाठी इथे अपात्र असणार आहेत आणि नोंदणीकृत व्यावसायिक डॉक्टर, वकील, अभियंता, सनदी लेखापाल म्हणजेच सीए, वास्तुशास्त्रज्ञ इत्यादी क्षेत्रातील व्यक्ती सुद्धा मित्रांनो पीएम किसान योजनेच्या वार्षिक 6,000 रुपयाच्या लाभांसाठी इथे अपात्र जे आहेत ते असणार आहेत। तर मित्रांनो अतिशय महत्त्वाची अशी ही माहिती आहे, तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा फायदा होईल। आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आमच्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट सर्वात प्रथम तुम्हाला भेटत जाईल। धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।